नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये बरेचसे चेंजेस करण्यात आलेले आहे आणि हे बदल झाल्यानंतर त्याचा अपडेटेड GR जो आहे तो सुद्धा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हा अपडेटेड GR आल्यानंतर जे ॲप त्यांनी लॉन्च केलेलं होतं नारी शक्ती दूत ॲप, या ॲपमध्ये जाऊन तुम्ही जो अर्ज सादर करायचा त्यावेळी बरेचसे एरर येत होते आणि हे एरर सुद्धा सॉल्व करण्यात आलेले आहे। बऱ्याच जणांना ज्यावेळेस कोणी लॉग इन करत होतं त्यावेळेस सुद्धा एरर येत होता किंवा तुम्ही फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सबमिट करत होता त्यावेळेस सुद्धा इथे एरर होत होता। तर हे सर्व एरर आता काढण्यात आलेले आहे आणि ॲप सुद्धा अपडेट करण्यात आलेले आहे। या ॲपमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून तुमच्याकडून फॉर्म भरतेवेळी कुठलीही प्रकारची मिस्टेक होणार नाही। चला मग मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला जर तुम्ही ओल्ड ॲप यूज करत असाल तर तुम्हाला हे ॲप अपडेट करायचं आहे। प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करायचं आणि तिथे अपडेट नावाचं ऑप्शन दिसेल तर त्यावर क्लिक करून तुम्हाला हे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अपडेट करता येत नसेल तर डायरेक्टली तुम्ही हे ॲप अनइन्स्टॉल करा आणि परत हे ॲप इन्स्टॉल करा, जेणेकरून अपडेटेड ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊन जाईल। तर सर्वात पहिला बदल जो झालेला आहे तो आहे इथे जन्मदिनांक। ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षापर्यंत आहे त्या महिलांचं देखील आता तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। ओल्ड ॲपमध्ये तुम्ही 21 ते 60 वर्ष वयोगटातील जे डेट ऑफ बर्थ आहे ते सिलेक्ट करू शकत होता, परंतु आता अपडेट झाल्यानंतर ज्या महिलांचे वय 21 ते 65 या वयोगटातील असेल त्यांची सुद्धा डेट ऑफ बर्थ तुम्ही आता इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतरचं अपडेट आहे मित्रांनो, जे की आहे वैवाहिक स्थिती। ओल्ड ॲपमध्ये फक्त विवाहित किंवा इतर, विधवा, परित्यक्ता, निराधार आणि घटस्फोटित एवढेच ऑप्शन दिलेले होते। आता यामध्ये एक नवीन ॲड करण्यात आलेला आहे, ते आहे अविवाहित महिला। तर हे ऑप्शन तुम्हाला इथे आता नवीन फॉर्म भरता वेळेस पाहायला मिळणार आहे। त्यानंतरचं अपडेट आहे जिथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करत होता त्याबद्दलचं। तर इथे आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे होते। हे ओल्ड ॲपमधलं आहे आणि न्यू ॲपनुसार तुम्हाला आता इथे अपडेट पाहायला मिळणार आहे। तर इथे तुम्ही पहिल्या नंबरवरती आहे आधार कार्ड, ज्याला की स्टार लावलेला आहे, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावेच लागणार आहे। आणि त्यानंतर आहे सेकंड नंबरचं तर अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, यामध्ये तुम्ही मतदान ओळखपत्र देखील अपलोड करू शकता। GR मध्ये तसं दिलेलं आहे। तर त्यानंतरचं ऑप्शन आहे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड। यामध्ये तिसरा नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट तीनपैकी एक कुठलंही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता। अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला या ॲपमध्ये मिळून जाणार, तिथून डाउनलोड करून तुम्ही ते हमीपत्र डाउनलोड करायचं आहे आणि त्यावर साईन करून ते अपलोड करायचं आहे। तुम्हाला ॲपमध्ये जर मिळत नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि हे हमीपत्र अपलोड करू शकता। त्यानंतरचा ऑप्शन आहे बँक पासबुक। तर याला स्टार दिलेला नाही आहे, हे ऑप्शनल आहे। तर कारण की तुम्हाला इथे वर जे तुमचं डॉक्युमेंट आहे, जे फॉर्म भरतेवेळीस तुम्हाला डाटा अपलोड करायचा आहे, तिथे बँक पासबुकची डिटेल, अकाउंट नंबर, IFSC कोड आणि बँक पासबुकचं नाव मीन्स बँकेचं नाव तिथे दिलेलं आहे। तर तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड केले नाही तरी चालेल, परंतु तुमच्याकडे जर बँक पासबुक असेल तर तुम्ही हे नक्की अपलोड करा। त्यानंतरचं अपडेट इथे आलेलं आहे, जे की आहे ज्या महिला परराज्यातील आहे किंवा ज्या महिला परराज्यात जन्मलेल्या आहे किंवा ज्या महिला परराज्यातील असून लग्न करून त्या महाराष्ट्रात आलेल्या आहे अशा व्यक्तींकरता हे शेवटचं अपडेट आहे। आणि तिथे तुम्हाला त्या महिलेच्या पतीचे जे कागदपत्र आहे ते अपलोड करायचे आहे। यामध्ये तुम्हाला तिथे काय अपलोड करायचं आहे, त्या महिलेच्या पतीचं डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर जन्म दाखला किंवा तोही नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचे अपडेट आता ॲपमध्ये करण्यात आलेले आहे आणि हे अपडेट जर तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये येत नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं ॲप अपडेट करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो आता भरायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।